नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर जितेंद्र गांधी. आज आपल्यासमोर जो विषय प्रेझेंट करत आहेत त्या विषयाचा गाभा असा आहे की आपल्या उपक्रमाच्या अंतर्गत एका सदस्याने असा प्रश्न विचारला होता की माझ्या रागासाठी खरं तर कोणीतरी दुसराच जबाबदार आहे, कोणीतरी व्यक्ती किंवा कुठली तरी घटना की ज्याच्यामुळे माझा स्वतःचा राग अनावर होतो. याचाच अर्थ काय की आपल्या रागासाठी दुसऱ्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला दोष द्यावा का, असा त्यांचा मूळ प्रश्न होता. आणि याच प्रश्नाच्या संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी आणि महत्त्वाच्या पैलू आपण आज जाणून घेणार आहोत. खरं तर आपल्या रागासाठी दुसऱ्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला दोष न देणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण राग हा आपल्या स्वतःच्या विचारांचा आणि भावनांचा प्रतिसाद असतो. बाहेरील घटकांचा किंवा बाहेरील व्यक्तीचा याच्यामध्ये काहीही संबंध नाही. आणि हा विषय आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. जेव्हा आपण इतरांना दोष देतो, एखाद्या व्यक्तीला दोष देतो, तेव्हा खरं तर आपण आपल्या मनाचं, आपल्या भावनांचं नियंत्रण त्या व्यक्तीला किंवा त्या घटनेला समर्पित केलेलं असतं. आपल्या राग व्यक्त करण्याची जबाबदारी आपण स्वतः न घेता कुठल्या तरी व्यक्तीच्या नावावर, कुठल्या तरी व्यक्तीच्या वागण्यावर किंवा कुठल्या तरी परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांच्यावरती ढकलतो व आपण त्या जबाबदारीतून मोकळं होऊ इच्छितो. कारण खरं तर आपल्याला राग करायचाच नसतो किंवा करावासा वाटत नाही, परंतु राग हा घडलेला असतो. त्यामुळे त्या घडलेल्या रागाची जबाबदारी न घेता तो सरळ सरळ दुसऱ्यांवर ढकलणं, यालाच मानसशास्त्रीय भाषेमध्ये प्रोजेक्शन असं म्हणतात. प्रोजेक्शन म्हणजे काय आपण समजून घेऊयात. जसं एखादा चित्रपट चाललेला असतो आणि दूर एका खिडकीतून काही किरणं त्या पडद्यावर पडतात आणि चित्रपट आपल्याला दिसलेला असतो. खरं तर चित्रपट मूळ त्या किरणांमध्ये लपलेला असतो, परंतु दिसतो पडद्यांवर. याचाच अर्थ काय की खरं तर आपल्याला राग आपल्या अंतर्गत तणावामुळे, अंतर्गत भीतीमुळे, अंतर्गत असुरक्षित भावनेमुळे, अंतर्गत आपल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे आलेला असतो. परंतु पडदा याचाच अर्थ काय की कुठले तरी दुसरे व्यक्ती किंवा दुसरी परिस्थिती, त्याच्यावर आपण तो प्रोजेक्ट करतो. याचा अर्थ काय की त्यांना आपण म्हणतो की तुमच्यामुळे ही परिस्थिती, रागाची परिस्थिती निर्माण होत आहेत. अदरवाईज मला तर राग करायचाच नव्हता. आणि म्हणून पुढचा टप्पा समजून घेऊयात. पहिल्या टप्प्यांमध्ये आपण हे समजून घेतलं की आपल्या रागाला आपणच जबाबदार आहोत आणि ती जबाबदारी जोपर्यंत आपण घेत नाहीत तोपर्यंत इतर व्यक्ती, इतर परिस्थिती, त्यांचं वागणं, बोलणं आपल्याला आपला राग निर्माण करतोय असं वाटत राहील. परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे. वस्तुस्थिती आहे की आपल्या रागाला आपणच जबाबदार असतो. तर पहिला मुद्दा आहे की ती जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे. दुसरं एक त्याच्यातला महत्त्वाचा पैलू असा आहे की कुठली तरी परिस्थिती किंवा कुठला तरी व्यक्ती आपल्याला एक ट्रिगर तयार करतो. ट्रिगर म्हणजे काय? बंदुकीतली गोळी असते, त्याच्यामध्ये ती सर्व साचा आणि बंदुकीची गोळी ठेवलेली असते, परंतु जोपर्यंत तो ट्रिगर दाबला जात नाही तोपर्यंत ती बंदूक कार्यान्वित होत नाहीत. त्याच पद्धतीने बाहेरील व्यक्ती किंवा परिस्थिती फक्त एक निमित्त असतं, तो ट्रिगर असतो. मुख्य प्रतिक्रिया मात्र आतून उमटत असते. उदाहरणार्थ त्या बंदुकीमध्ये ती गोळी ऑलरेडी समाविष्ट झालेली असते, स्प्रिंग तिथं ठेवलेला असतो आणि ट्रिगरचं काम फक्त दाबल्यानंतर ते बंदूक काम करते. आपल्यालाही तसंच होतं. आपल्यामध्ये राग हा ऑलरेडी संचित झालेला असतो, त्याला दाबून ठेवलं जातं स्प्रिंगप्रमाणे, आणि कोणीतरी फक्त काही घटना किंवा काही वाक्य किंवा काही बोललं तर ते ट्रिगर होतं. ट्रिगर होतं म्हणजे तो खटका बंदुकीच्या प्रमाणे दाबला जातो आणि गोळी जशी बाहेर पडते अतिशय वेगाने, विध्वंसक पद्धतीने जशी ती गोळी बाहेर पडते तसं आपल्या हातून राग बाहेर पडतो. याचाच अर्थ काय की बाहेरील व्यक्ती किंवा परिस्थिती फक्त एक निमित्त असतं. मुख्य प्रतिक्रिया, रागाची प्रतिक्रिया मात्र आपल्या आतून उमटत असते. एक उदाहरण घेऊयात. एकच घटना, रागाच्या घटना जर दोन व्यक्तींना वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये दिल्या तर कदाचित एक व्यक्ती प्रचंड राग व्यक्त करेल व एक व्यक्ती त्या परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला सांभाळून एक अतिशय समर्पक आणि मॅच्युअर प्रतिक्रिया देऊ शकतो.
त्यामुळे कुठला तरी व्यक्ती, कुठला तरी परिस्थिती माझ्या रागाला जबाबदार आहेत असं नाही, तर ते ट्रिगर तयार करतील, ते तुम्हाला अस्वस्थ करतील आजूबाजूच्या व्यक्ती. परंतु त्या ट्रिगरप्रमाणे गोळी चालवायची की तिथे ट्रिगर दाबल्यानंतरसुद्धा गोळीच नसेल, तो स्प्रिंगच नसेल रागाचा, ज्याने दाबून ठेवलेला रागच नसेल, तर कितीही ट्रिगर दाबला तर त्यातून गोळी बाहेर पडणार नाही. त्यामुळे आपल्या आतल्या रागाला समजून घेणं, त्याचं विश्लेषण करणं हे फार महत्त्वाचं असतं. तिसरा घटक रागाच्या बाबतीत अजून आहे की आपण आपलं स्वतःचं नियंत्रण जेव्हा गमावतो तेव्हा मोठ्या प्रमाणात राग येतो. जेव्हा तुम्ही म्हणता की मला राग आला आहे, तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे मान्य करता की त्या व्यक्तीजवळ किंवा दुसऱ्या व्यक्तीजवळ किंवा त्या परिस्थितीजवळ तुम्हाला नियंत्रित करण्याची ताकद आहे. इतरांना दोष दिल्यामुळे तुम्ही स्वतःला एक बळी म्हणजेच व्हिक्टीम बनवता आणि स्वतःच्या भावनावरचं नियंत्रण तुम्ही दुसऱ्यांना देऊन बसता. याचाच अर्थ काय की जेव्हा तुम्ही स्वतःचा राग थांबवू शकत नाहीत, त्याचं विश्लेषण करू शकत नाहीत, त्याला समजून घेऊ शकत नाहीत, त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकत नाहीत, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला राग व्यक्त करण्यासाठी दुसरा माणूस सहज प्रवृत्त करू शकतो. कारण आत्ता मात्र तुम्ही स्वतःच्या परिस्थितीचं, स्वतःच्या रागाचं नियंत्रण गमावलं असेल, तर दुसरा व्यक्ती सहज त्यावर आरूढ होऊन तुम्हाला वेळोवेळी राग निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करू शकेल. पुढे गेल्यानंतर अजून आपल्याला असं लक्षात येतं की खरं तर ह्या राग व्यक्त करण्याच्या सर्व परिस्थितीमध्ये, भानगडीमध्ये आपण आपली अंतर्गत शांतता धोक्यात आणत असतो. बाहेरील जग, लोक आणि परिस्थिती नेहमीच आपल्या मनासारखी असू शकत नाहीत, हे आपण का स्वीकारू शकत नाहीत. जर आपण प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी इतरांना दोष देत राहिलो तर आपण कधीच शांत राहू शकणार नाही. स्वतःच्या रागाची जबाबदारी घेतल्यामुळे आपल्या परिस्थिती शांतपणे हाताळण्याची आपल्याला शक्ती मिळते. त्यामुळे इतरांनी कसं वागावं, ह्या परिस्थितीमध्ये इतरांनी काय व्यक्त व्हावं, याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खरं तर आपण राग व्यक्त करत असतो. आपली अशी अपेक्षा असते की एखाद्या व्यक्तीनं अशा पद्धतीने बोलावं, एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीने वागावं, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला समजून घ्यावं, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला आतून समजून घ्यावं असं तुम्हाला वाटत असतं आणि त्याच्यासाठी हा राग सर्व चाललेला असतो. परंतु यामुळे काय होतं, या रागामुळे तो व्यक्ती तर तुम्हाला समजूनच घेऊ शकत नाही, ती परिस्थिती तर काही बदलतच नाही, मात्र तुमची अंतर्गत शांतता धोक्यात येते. त्यामुळे बाहेरचे लोक, बाहेरची जग, बाहेरची परिस्थिती यांना कंट्रोल करण्यासाठी व्यक्त केलेला राग हा खरं तर तुमचीच मानसिक शांतता धोक्यात आणत असतं. आणि आता आपण काही शेवटच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर येऊ. जेव्हा आपण राग व्यक्त करतो तेव्हा राग निर्माण करणाऱ्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष होतं. इतरांना दोष दिल्यामुळे किंवा एखाद्या व्यक्तीला दोष दिल्यामुळे तात्पुरतं समाधान मिळतं, परंतु मूळ प्रश्न आहेत की जे साधारण या रागाला निर्माण करतात ते काही संपत नाहीत. राग येण्यामागे अनेकदा आपली स्वतःची अपूर्ण अपेक्षा, मनाला आलेला किंवा शरीराला आलेला थकवा, कायमस्वरूपी निर्माण झालेली भीती, जुने मानसिक आजार कारणीभूत असतात. किंवा आपले चांगले नातेसंबंध निर्माण न करण्याची क्षमता, किंवा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही उणीवा आहेत त्यांच्याकडे नेहमीच आपण नकारात्मक पद्धतीने बघतो, अशामुळे सुद्धा राग निर्माण होतो. त्यामुळे रागाचे मूळ समस्या कुठल्या असतात, तर आपल्या अपूर्ण झालेल्या अपेक्षा, आपल्या मनाला आणि शरीराला आलेला थकवा, आपल्या मनात असलेली भीती, आपले जुने मानसिक त्रास, आपले व्यवस्थित नसलेले नातेसंबंध, आपल्याला असलेले व्यसन, आपल्याला असलेली किंवा आपल्याकडे असलेली क्षमता, या सर्वांमुळे खरं तर आपल्याला राग येत असतो. त्याला लपवण्यासाठी आपण दुसऱ्यांना दोष देतो किंवा एखाद्या परिस्थितीला दोष देतो आणि त्यातून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि या सर्वात महत्त्वाचा डॅमेज जर कुठे होत असेल तर राग व्यक्त करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नातेसंबंध अतिशय प्रचंड स्वरूपात खराब होतात. सतत दुसऱ्यांना दोषारोप करणं, त्यामुळे संवाद थांबतो आणि नात्यामध्ये कटुता निर्माण होते. या उलट मला या गोष्टीचा राग येत आहे असं जर म्हणून स्वतःची जबाबदारी स्वीकारल्यास समोरील व्यक्तीशी अधिक समजूतदारपणे आपण चर्चा करू शकतो. मला सध्या मी रागाच्या परिस्थितीमध्ये, रागाच्या सिच्युएशनमध्ये आहे, त्यामुळे मला थोडासा वेळ हवा आहे, मला हे समजून घ्यायचं आहे माझं स्वतःशी, असं जर तुम्ही स्पष्ट केलं तर कदाचित ती व्यक्ती किंवा ती परिस्थिती
तुम्हाला थोडासा वेळ देऊ शकणार किंवा तुम्हाला समजून घेण्यासाठी थोडंसं अवकाश मिळेल. पण तसं न करता आपण सरळ राग व्यक्त करून मोकळं होतो. त्यामुळे आपले नातेसंबंध खराब करायचे नसतील तर आपल्याला रागाची जबाबदारी घ्या आणि त्यातून मुक्त होण्याचं प्रशिक्षण जरूर घ्या. आपल्याला ही क्लिप कशी वाटली? थोडीशी लांब आहे परंतु महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. थँक्यू सो मच वन अँड ऑल आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.